नमस्कार मित्रांनो, विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील म्हणजेच विधानसभेतील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद आता रिक्त आहे। या दोन्ही विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीकडून नावे सुचवण्यात आली आहेत। विधानसभेसाठी मवियाकडून शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील या विरोधी पक्षनेते पदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। पण विधानसभा अध्यक्षांकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, ज्यामुळे आता या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे। राज्याला दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत, पण विरोधी पक्षनेता नाही ही लोकशाहीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत म्हटले की महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या सरकारने विरोधी पक्षनेता ठेवला नाही, विधानसभेत देत नाही आणि विधान परिषदेत सुद्धा नेमू दिला नाही। अशा संकटसमयी जनतेचा आवाज म्हणून सरकारला मार्गदर्शन करण्याचे काम विरोधी पक्षाचा नेता करतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते, कारण सरकारबरोबर विरोधी पक्षनेता सुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो, लोकांची मतं समजून घेतो, दुःख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो, त्यातून सरकारला दिशा मिळते। पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकशाही विरुद्ध कट केला आहे। तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध कारस्थान केलेले आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे। एवढंच नाही तर लोकशाहीच्या गप्पा मारतात, स्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसद, विधानसभा यावर प्रवचन झोडता। पण ज्या राज्यातून घटनातज्ञ बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले, तिथे जनतेच्या वतीने आवाज उठवणारा विरोधी पक्षनेता ठेवला नाही, तुम्ही जनतेला काय मदत करणार, असे सवाल यावेळी राऊतांनी उपस्थित केले आहेत। संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचे या संदर्भात काय मत आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।